ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. याच साठी केला होता अट्टहास असं जे म्हणतात मित्रांनो ते हे आहे. नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. वेलकम टू पालघर. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड गावाच्या जवळ असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये, आणि त्या गावाचं नाव आहे पाचमाड. तुम्ही म्हणाल दत्ता भाऊ, ह्या गावामध्ये असं काय आहे जे तुम्ही पाचमाड मध्ये घेऊन आलात? तर मित्रांनो, इकडे आहे पाचमाडचा महागणपती. आता पाचमाडचा महागणपती कसा आहे, तिथलं मंदिर काय आहे, हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे, आणि आम्ही नेहमी तुम्हाला अशी वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. वैशिष्ट्यपूर्ण काय आहे हे तुम्ही ब्लॉग मध्ये बघितल्यानंतरच सांगा, कारण मी इथे सांगितलं तर तुमचे मंदिर बघण्याची जी मजा आहे, जी उत्सुकता आहे ती कमी होईल. आता आम्ही नेहमी वैशिष्ट्यपूर्णच मंदिरं शोधतो आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. असंच हे पाचमाड मधलं एक वैशिष्ट्यपूर्ण असं हा महागणपतीचं मंदिर आहे. आता ह्या मंदिरामध्ये आपण आता जाऊया आणि महागणपतींचं दर्शन घेऊया. चला. आपण आता पाचमाड ह्या स्टॉपला उतरलो, एसटी मधून उतरलो, आणि तिथून 5 मिनिटं पुढे चालत आलात की तुम्हाला एक डाव्या साईडला एक रस्ता जातो. त्या डाव्या साईडून तुम्ही वरती गेलात की तुम्हाला समोरच भेटणार आहे आपलं पाचमाडचं महागणपती मंदिर. चला. वाव, अतिशय सुंदर आणि सुरेख. समोरच बघा आपल्याला मंदिराचं प्रवेशद्वार दिसतंय, आणि ह्याच प्रवेशद्वारातून आपल्याला आता वरती जायचं आहे. चलो. सो मित्रांनो, आपण इथपर्यंत कसं आलो? मित्रांनो, आपण पालघरला उतरलो. पालघरला आल्यानंतर पालघर एसटी डेपोत गेलो, आणि तिथून आपण विक्रमगड या नावाची एसटी पकडली. विक्रमगड एसटी पकडली आणि पाचमाड या स्टॉपला उतरलो, आणि तिथून 10 मिनिटं पण नाही, 2 मिनिटं चालत आलात की तुम्हाला लेफ्ट साईडला हे पूर्ण रंगीबेरंगी कलरफुल असं पाचमाडचं मंदिर दिसतंय. हे मंदिर अतिशय सुरेख आणि सुंदर आहे, कारण ह्या मंदिराची रंगसंगतीच तुम्हाला सांगून जाते मंदिर सुरेख असणार आहे. चला वरती जाऊया आणि महागणपतीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण आहोत पाचमाडच्या ह्या महागणपती मंदिरात. मंदिरामध्ये अतिशय सुरेख आणि सुंदर मंदिर आहे, आणि मंदिर बघताच क्षणी इकडचा मनाला भावणारा एक स्पर्श करणारा क्षण म्हणजे मंदिराचा व्हायब्रेटपणा आणि मंदिराची रंगसंगती. तुम्ही मंदिराची रंगसंगती बघाल ना, अतिशय सुंदर आणि देखणी आहे. म्हणजे हे मंदिर अतिशय कलरफुल मंदिर आहे, आणि हे कलरफुल मंदिरच तुम्हाला तुमच्या मनाला स्पर्श करून जाणार आहे. आपण आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. आपण आता मंदिराच्या बाहेरचा पूर्ण परिसर तुम्हाला एक पहिल्यांदा कव्हर करूया, आणि त्यानंतर आपण गणपतीच्या दर्शनाला जाऊया. तर आता आपण मंदिराच्या बाहेर आहोत. मंदिराच्या बाहेरच्या ह्या साईडला बघाल तुम्ही गार्डन टाईप खूप सारा असा एरिया आहे, आणि खूप सारे पर्यटक, खूप सारे प्रेक्षक, खूप सारे भाविक इकडे येतात, कारण हे मंदिर आहे ना निसर्गाच्या सानिध्यात आहे. चला, मी तुम्हाला बाहेरचा पूर्ण एरिया कव्हर करून दाखवतो. तर मंदिराच्या मित्रांनो, इकडे आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला बघा, इकडे अशी तुळस आहे, आणि ह्या साईडला तुम्हाला असा हा पूर्ण गार्डन परिसर दिसतोय.
त्यानंतर मित्रांनो इथे जो आहे ना, इकडे एक ग्रामीण भागातला एक दवाखाना पण आहे, त्यामुळे तुम्हाला फारशी अशी गर्दी दिसत असेल. हे जे ग्रामीण भागातल्या दवाखान्यात आलेले लोक आहेत. आणि ह्या साईडला माझ्या समोरच तुम्हाला दिसतंय ते महागणपती मंदिर. मित्रांनो मंदिर बघितल्यानंतर मंदिराची जी रंगसंगती आणि मंदिराचे जे कलरफुल आहे ना, ते मनाला एकदम स्पर्श करून जात आहे. की लांबून बघितल्यानंतरच मंदिर इतकं सुंदर आणि सुरेख वाटतंय की त्याचं आपण वर्णन नाही करू शकत, इतके सुरेख कलर मारलेले आहेत. चलो आपण आता पूर्ण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरूया, नंतर मंदिरात जाऊया. चला मित्रांनो, आता मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरवतो आणि त्यानंतर आपण जाणार आहोत मुख्य मंदिरामध्ये. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरत असताना तुम्हाला इकडे प्रामुख्याने दिसेल खूप सारं मोठं असं गार्डन आहे आणि प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला अशी रंगसंगती वेगवेगळी पाहायला मिळेल. हे बघा, अतिशय सुरेख आणि सुंदर असं गार्डन आहे. चलो वाव, मस्त बघून ये. अतिशय सुरेख आणि सुंदर. तुम्ही मंदिराच्या चारी साईडला फिरलात तर तुम्हाला रंगसंगती कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि मनाला भावणारे भेटणार आहे. चला, हा मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे आणि आता आपण जाणार आहोत मंदिरामधल्या ह्या गार्डन मध्ये. वाव, खूप सुंदर आहे. चलो मित्रांनो, ह्या साईडला एक असं हे ब्रिज सारखं बनवलेलं आहे, लाकडाचं आहे आणि ह्याच्यावरून आता आपण खाली जातोय. आणि मगाशी मी तुम्हाला जे चिमण्यांचं वर्णन केलं ते आपल्या डाव्या साईडला दिसत आहेत. चिमण्या आहेत छान छान. वाव, चिमण्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय. खूप छान बनवलंय, घरटी पण छान आहेत, मस्त सुंदर आहे. मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना, पावसाळ्यात अतिशय सुरेख आणि सुंदर तुम्हाला पाहायला भेटणार. कारण आता आम्ही शूट करतोय, हे उन्हाळ्याचे दिवस आहे, पण पावसाळ्यामध्ये म्हणजे हिरवळीमध्ये हे मंदिर अतिशय सुंदर आणि सुरेख दिसणार. चला आपण पुढे जाऊया. आणि ह्या साईडला बघा मित्रांनो, इकडे ना काम चालू आहे. हे काम झाल्यानंतर अजून काय काय ऍडिशन करतात, ते ऍडिशन झाल्यानंतरही खूप छान मंदिर भेटणार. आणि ह्या साईडला तुम्हाला एक किल्ल्याची अशी प्रतिकृती पाहायला भेटेल. वाव, सुंदर, अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, याची रंगसंगती ना अतिशय छान आणि सुरेख बनवली. हे मंदिराची हे जे किल्ल्यांची जे बुरुज असतात किंवा किल्ल्याची तटबंदी असते, त्याप्रमाणे हे काही असं किल्ल्यांचं द्वार बनवलेलं आहे. ह्या साईडला बघाल मित्रांनो, हे जे असे आपले पूर्वीच्या काही जे कंदील होते, त्या कंदिलाच्या प्रतिकृती तुम्हाला इकडे चांगलेले दिसतील. पूर्ण असा गावचा टच आणि गावचा फील देण्याचा प्रयत्न केलाय. आणि मित्रांनो, हे काय बघा, या या या, वाव. इकडे तुम्ही बघाल एक छानसा सुंदर असा ससा. ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. ऊन खूप असल्यामुळे तो एका ठिकाणी असा शांत बसलाय. मला वाटतं पुढे त्यांचा प्लॅन असणार असे छोटे छोटे प्राणी वगैरे पण ठेवण्याचं. आणि सगळीकडे इकडे काम चालू आहे. आणि ह्या साईडला बघाल, हे बघा घरट चिमण्यांचं. हे जरा वेगळंच घरट आहे, मानव निर्मित दिसतं हे. कारण चिमण्या आतापर्यंत असं काही घरट बनवलेलं मी पाहिलं नाही, हे मानव निर्मित घरट वाटतंय. चलो आता पुढे जाऊया. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. आपण मंदिरात तर जाणारच आहोत, पण मंदिराच्या बाहेरचा परिसर इतका सुंदर आहे, तर मंदिर किती सुंदर असेल आतमधून ह्याची कल्पना करा. आणि इकडे काहीतरी आता हे परत ब्रिज वगैरे बनवायचं चाललंय, आपण पुढे नको जायला. आणि ह्या साईडला मित्रांनो दिसते, ही आहे एक छोटी नदी आहे. पावसाळ्यामध्ये ह्या नदीला खूप सारं असं इकडे पाणी असतं. चलो आता आपण ह्या साईडला जाऊया. ह्या साईडला पाहाल तुम्ही, ही आता एक नदी आहे. हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण नदी आता पूर्ण सुकलेली आहे.
इकडे एक मावशी आपल्याला कपडे धुताना दिसतात. पण पावसाळ्यामध्ये ना ह्या नदीला खूप सारं पाणी असतं, कारण ह्याचे पूर्वीचे जे ब्लॉग्स आहेत ते आम्ही पाहिले होते आणि त्यामध्ये ह्या नदीला खूप सारं पाणी असलेलं आम्ही पाहिलेलं आहे. आता आपण जे आहोत इकडे एक काय बोलतात त्याला, मचान आहे. त्या मचनावरून आपण हा पूर्ण नदीचा परिसर बघतोय. आणि समोर ह्या साईडला बघाल इकडे हे आपलं 5 माळचं हे गणपती मंदिर आहे. म्हणजे ह्या मंदिराला मित्रांनो आतापर्यंत 1, 2, 3 साईडने तुम्हाला रस्ते आहेत. चला पुढे जाऊया. मित्रांनो मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि सुरेख आहे. आणि ह्या साईडला बघाल आता आपण जरा नदीच्या जवळ जाऊया खाली. या एक मिनिट. वाव, खूपच छान. मित्रांनो प्रत्येक ह्याच्यामध्ये ना तुम्हाला अशा ह्या कुंड्या आहेत, पण कुंड्याने एक वेगळं स्वरूप आहे. म्हणजे पक्ष्यांच्या आकाराची एक कुंडी आहे. तुम्ही ह्या साईडला बघाल, ह्या साईडला पण पक्ष्यांच्या आकाराची कुंडी आहे. आणि ही जी रंगसंगती आहे ना अतिशय सुरेख आणि सुंदर रंगसंगती आहे बघा. म्हणजे आपलं मन एवढं प्रसन्न होतं ना हे बघून, की तुम्हाला बघावंसंच बघतच राहावंसं वाटतं. हे बघा किती सुरेख आणि सुंदर रंगसंगती आहे बघा. छान असं कलर कॉम्बिनेशन आहे. ह्या साईडलाही तुम्हाला कॉम्बिनेशन मिळेल. आणि प्रत्येक कुंडी आहे ना वेगवेगळी आहे, म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांचा आकार आहे. हे आणि मित्रांनो हे जे झाड आहे हे कोणतं झाड आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इकडे एक झाड आवडलं म्हणजे आम्हाला आढळलं, तर ते झाड कोणतं आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. चलो तर मित्रांनो आता आपण मंदिरात जाऊया. आता आपण निघालो आहोत या 5 माळच्या महागणपती मंदिरात. चला. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो बाहेर आता इतकं ऊन आहे, पण इथून मी आत आल्यानंतर इतकं थंड वाटलं. म्हणजे मंदिराच्या आतमधला परिसर एवढा थंड आहे ना, अतिशय सुरेख आहे. 2 मिनिटात आपल्याला थंडावा जाणवला. चला मंदिरात जाऊया. आणि मंदिरात आहेत आपले गणपती बाप्पा, महागणपती बाप्पा. 5 माळचे हे महागणपती बाप्पा, ज्यांच्या नावाने 5 माळ हे गाव फेमस झालं आणि ह्या गावाला एक नवीन ओळख मिळाली. असे हे 5 माळ मधले महागणपती. मूर्ती अतिशय सुंदर आहे, देखणी आहे आणि बाप्पांकडे बघतच राहावंसं असं वाटतंय. खूप छान. समोरच आहेत आपले मूषक गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करून देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. याच साठी केला होता अट्टहास असं जे म्हणतात मित्रांनो, ते हे आहे. म्हणजे इतका प्रवास करून इथपर्यंत यायचं आणि आल्यानंतर हे असं बाप्पाचं देखणं रूप बघितल्यानंतर तुमचा हा प्रवास, कंटाळा सगळं काही एका क्षणात निघून जातं आणि फक्त आणि फक्त बाप्पांचं रूपच आपल्या हृदयात स्थान निर्माण होतं. खूप सुंदर आहे. मंदिराचा गाभारा पण अतिशय सुंदर आहे मित्रांनो. वरती बघा खूप छान. आणि बाहेरचा परिसर जितका सुंदर आहे ते पाहिल्यानंतर मंदिर कसं असेल ह्याचा एक अंदाज येतो. मित्रांनो मंदिराचे दरवाजे हे लाकडी आणि सागवानी असल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर जी डिझाईन जी आहे ती पूर्वीच्या काळच्या जे डिझाईन्स आहेत त्याप्रमाणे ही डिझाईन रेखित केलेली आहे आणि हे पूर्ण लाकडाचे दरवाजे आहे. मंदिर अतिशय सुरेख आणि सुंदर आहे. बाहेर इतकं ऊन आहे, पण आतमध्ये आल्यानंतर एवढं थंड वाटतं ना की विचारू नका. कारण आम्ही आता उन्हातून शूट केलं आणि डायरेक्ट आतमध्ये आलो. इतकं प्रसन्न, छान आणि थंड वाटतंय. मंदिराचे खांब बघा मित्रांनो, ती रंगसंगतीच काही कळत नाही. इतकी सुंदर आणि सुंदर आहे की बघतच राहावंसं वाटतंय.
आपण आता मंदिराला प्रदक्षिणा मारूया. तुम्हाला इकडची रंगसंगती तुम्ही बघतच राहा. या अतिशय सुरेख आणि सुंदर रंगसंगती आहे. मस्त. मित्रांनो, पालघरच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं पण अत्यंत देखणं गाव म्हणजेच विक्रमगड. आणि याच विक्रमगड जवळील पाचमाड या गावात विराजमान आहेत एक असं दैवत ज्याच्या दर्शनाने मनाला उभारी मिळते, मन प्रसन्न होऊन जातं. आणि अशाच गावामध्ये आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत एका अशा चैतन्यमय ठिकाणी जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम पाहायला मिळतो. आणि ते गाव म्हणजेच पाचमाडचा महागणपती. मित्रांनो, पाचमाडच्या ह्या महागणपती मंदिराचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर मंदिराचं रंगबेरंगी कळस आणि गणेशाची मूर्ती हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. पाचमाडच्या या मंदिरात सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथला व्हायब्रेटपणा. गडद आणि मोहक रंगाने सजलेलं हे मंदिर पाहता क्षणीच लक्ष वेधून घेतं. मंदिराची रचना साधी असली तरी त्यातील जिवंतपणा हा भाविकांना मंत्रमुग्ध करतो. इथली शांतता इतकी खोल आहे की तुम्हाला स्वतःच्या श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येईल. मित्रांनो, ह्या आता गावाबद्दल जर सांगायचं झालं तर पाचमाड हे गाव अजूनही आपल्या अस्सल ग्रामीण संस्कृतीशी जोडलेलं आहे. या मंदिरामुळे गावाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. केवळ स्थानिकच नाही तर दूरवरून पर्यटक भाविक येथे केवळ मनशांतीसाठी येतात. मित्रांनो, ह्या मंदिराच्या रंगांबद्दल जर सांगायचं झालं तर मंदिराला दिलेला रंग हा व्हायब्रंट रंग हे केवळ सजावटीचं नसून हे आनंद आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं. इथे लोक जास्त करून हे मंदिर पालघरमधील इतर गर्दीच्या ठिकाणापेक्षा वेगळं आहे. आणि येथे येणारे लोक सहसा मेडिटेशन आणि शांतता हे दोघांचा अनुभव घेण्यासाठी ह्या पाचमाडमध्ये या मंदिराला भेट देतात. म्हणूनच अशा ह्या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मंदिराला, निसर्गाच्या कुशीत लपलेल्या गणपती मंदिराला पाचमाडचा महागणपती असं म्हटलं जातं. सो मित्रांनो, कसं काय वाटलं मंदिर? आवडलं की नाही? हे रंगबेरंगी कलरफुल असं मंदिर. आम्ही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि तुम्हीच आम्हाला कमेंट करून ही मंदिरं कमेंट बॉक्समध्ये सुचवत असता. मित्रांनो, तुम्ही ब्लॉग बघता, चॅनलला लाईक करता, शेअर करता, सबस्क्राईब करता, पण कमेंट करत नाही. तुम्ही कमेंट करत जा, कारण तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप मोठा उत्साह निर्माण करते. आणि तुम्ही कमेंटमधली सांगितलेली सगळी मंदिरं कव्हर करण्याचा आम्ही थोड्याफार प्रमाणात प्रयत्न करत असतो. ह्या व्हिडिओचे आमचे जे मीडिया पार्टनर आहेत ते आहे पदस्पर्श फुटवेअर, अखंड प्रवासाचा सोबती आणि आय थिंक ऑप्टिक्स, सी द वर्ड पॉझिटिव्हली. अशी नवनवीन मंदिरं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.